मराठे छोटा तिनका होते असा दावा औरंगजेबाच्या वंशजांनी केलाय। एनडीटीव्हीच्या मुलाखतीत हा वंशजाचा दावा आहे, ज्याला आम्ही प्रतिवाद केलास, पण खुलताबादच्या औरंगजेबाच्या कबरीचे रक्षक प्रिन्स तुसी हे मानायला तयारच नाहीयेत। पण इतिहास नेमका काय सांगतो पाहूयात रिपोर्टमधून। छोटा स्टेट है मराठवा रिवोरम आपको हिंदुस्तान के सामने तिनके के बराबर है। मुघल सम्राट औरंगजेबाचे वंशज असल्याचा दावा करणारे प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसीचा हा दावा आहे। पण हा दावा खरंच मान्य करता येईल का? आणि जर मराठे एवढेच दुर्बल होते तर औरंगजेबानं आपल्या अख्ख्या आयुष्याची अखेरची 27 वर्ष मराठ्यांविरुद्ध लढण्यात का घालवली? औरंगजेब की हुकूमत जो है कश्मीर से लेकर कन्याकुमारी, बांग्लादेश, पाकिस्तान, अफगानिस्तान, उज्बेकिस्तान, काबुल, ये पूरी टेरिटरी थी। तो खाली एक पर्टिकुलर आदमी के साथ नहीं हुआ। वो जब बादशाह लड़ता था तो वो उसमें उनके पास इतना वक्त नहीं है। एक छोटा स्टेट है मराठवा रिवोरम आपको हिंदुस्तान के सामने तिनके के बराबर है। उनको क्या जरूरत थी? उनकी फौज के सामने कौन ठहरता था? उनको नाम भी याद नहीं होगा उनका। अब इतिहासकारों को तकलीफ हो गई कि वैसा 15 मिनट 15 दिन ऐसा करे, 20 दिन। तो एक बादशाह दूसरे बादशाह के साथ करते थे। जर मराठे छोटा तिनका होते तर औरंगजेबानं आपल्या राज्याचा मोठा हिस्सा त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी खर्च का केला? तब्बल 27 वर्ष औरंगजेब मराठ्यांविरुद्ध लढत राहिला आणि अखेर त्याचा मृत्यूही महाराष्ट्रातच झाला। कुतुब शाह की पीरियड में भी जब तानाशाह को हराने आए तो तकरीबन यहाँ 4 महीने फौज पड़ी हुई थी दक्कन के अंदर। जब मराठवाड़ा, महाराष्ट्र, ये आपका मराठवाड़ा, मद्रास, ये पूरा एक ही था। ये कुतुब शाह जो 7 कुतुब शाह की जंग चल रही थी, तानाशाह को डिफीट करने के लिए तकरीबन सालों लग गए। आप इसके बाद जाके डिफीट करें उनको। तो जंग में देर होती थी। ऐसा नहीं है कि वो खाली जो है आप बोल रहे हैं कि उनके साथ हुआ। तो अल्हम्दुलिल्लाह जो है माशाल्लाह शिवाजी महाराज की भी फौज थी, तानाशाह की भी फौज थी, औरंगजेब की फौज थी। मुगलों का जो था वो मुगल बादशाह थे, हिंदुस्तान के बादशाह थे, कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक के बादशाह थे। औरंगजेबानं आयुष्यातील शेवटची 27 वर्ष मराठ्यांविरुद्ध संघर्ष करण्यात घालवली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली। औरंगजेबाला दक्षिण भारतात आपलं सैन्य पाठवावं लागलं। शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाईंनी प्रतिकार केला। या संघर्षात औरंगजेबानं मराठ्यांना पराभूत करण्यासाठी अपार मानवी आणि आर्थिक संसाधनं खर्च केली। या दीर्घकाळ चाललेल्या युद्धानं मुघल साम्राज्याची शक्ती आणि संपत्ती कमी झाली। 3 मार्च 1707 रोजी औरंगजेबाचं अहमदनगर येथे निधन झालं। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी उत्तरेत आपला प्रभाव वाढवला आणि 1757 पर्यंत दिल्लीच्या तख्तावरही सत्ता प्रस्थापित केली। तुम्हाला आठवत असेल की आता भागानगर छावा चित्रपटात दाखवलं, बुरानपूर, सुरत, औरंगजेबाची जिथे जिथे ठाणी होती त्या त्या ठिकाणी शंभूराजांनी अटॅक केला। आणि जर तो एवढा घाबरट नव्हता तर तो इथे कशाला आला? तो काय टोप्या शिवायला आला होता का महाराष्ट्रात? त्यामुळे कोणीतरी इथं येतं सांगतं काहीतरी, असा मूर्खासारखा इतिहास होत नाही। जरी शिवरायांचं साम्राज्य छोटं असेल तरीही औरंगजेबाच्या पहाडा एवढा साम्राज्याला सुरुंग लावण्याचं काम हे मराठा साम्राज्यानं केलं। कितीही त्याचे वारस म्हणत असतील तर तो इतिहास असू शकत नाही। आता मराठ्यांनी इतिहास दाखवून दिलाय, त्याच्यामुळे त्यांचे नातेवाईक वारसदार काय बोलतायत यापेक्षा मराठ्यांचा जो इतिहास आहे तो बोलका आहे ना, त्यातनं आपण बोध घेतला पाहिजे। त्यांच्या वारसदारांचं ऐकायचं की त्या ठिकाणी छत्रपतींचे वारसदार आणि जो इतिहास भला मोठा मराठ्यांच्या शौर्याचा लिहिलाय तो मानायचा हे आपण ठरवायचं। त्यामुळे औरंगजेबाच्या या वंशावळीनं कितीही औरंगजेब बनून वेषांतर करून मराठ्यांना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न केला तरी औरंगजेबाची कबरही स्वराज्यातच खणली गेली हे त्याच्या वंशजांनी विसरू नये। त्यामुळे सोकॉल्ड प्रिन्स मराठे तिनका नव्हते, मुघलांसाठी झणका होते। राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पुणे।